रत्नागिरीतील प्रति पंढरपूर मानल्या गेलेल्या श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 9 सायकलिस्ट पंढरपूर आषाढी वारीसाठी रवाना झाले। काकड आरती झाल्यानंतर या सायकलिस्टना मंदिराकडून श्रीफळ आणि प्रसाद पुष्प देऊन सायकलवारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले। यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ भक्त तसेच देवस्थानाचे पदाधिकारी विजय पेडणेकर, प्रमोद रेड्डीज यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते। मंदिरातून सायकलवारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य वारीत सहभागी झाले आहेत। रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत। 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत। नमस्कार, मी महेश निशिकांत सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मेंबर आहे। आज 20 जून 2025 पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास 300 किलोमीटरचा करत आहे। आता हातकंब्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पंढरपूरला निघत आहे। धन्यवाद। नमस्कार, मी आरती दामले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची मेंबर। आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालोय पंढरपूरला। सो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरातून म्हणजे प्रति पंढरपूरहून सुरुवात करतोय। आता हातकंब्यातून आणि 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जाऊ पंढरपूर। थँक्यू। रामकृष्ण हरी। मी विशाल भोसले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रत्नागिरी। रत्नागिरी ते पंढरपूर वारी वर्ष पहिले तर मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरीमधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत आहोत। 300 किलोमीटरचा प्रवास तुमच्या ह्या पाठिंबामुळे, आशीर्वादामुळे अगदी सहजरित्या पार करू। धन्यवाद। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।